ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अशोक सराफ यांचं अभिनंदन सुद्धा करण्यात आलंय। अशोक सराफ यांनी रसिकांवर अधिराज्य गाजवलं असं वक्तव्य यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। कला विश्वातली ही एक आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबाबत अभिनेते अशोक सराफ यांना नेमकं काय वाटतंय, काय आहेत त्यांच्या भावना, याबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। पाहूयात। खरं प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात जो येतो ना तो नेहमी आनंद देऊन जातो, पण जेव्हा महाराष्ट्र भूषण हे नाव येतं ना तेव्हा कायचा काय आनंद वेगळा असतो आणि तो आनंद आता अशोक सराफ सर यांना मिळतोय। सर, खरं तर आनंद वेगळा आहे, आनंद खूप मोठा आहे, महाराष्ट्र भूषणचा आनंद आहे। काय सांगाल अशोक सर तुम्ही? म्हणजे काय सांगू आणि काय नको असं झालेली आहे माझी परिस्थिती। म्हणजे मी तसं एक्सपेक्ट केलं नव्हतं की मिळेल म्हणून, मिळावं असं वाटत असलं तरी मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण मला त्याने आज म्हणजे चांगलाच धक्का दिला असं मी म्हणेन। मला त्याने अचानक फोन करून सांगून म्हणजे मलाच विश्वास बसेना 2 मिनिटं काय झालं ते, पण चांगली गोष्ट केली त्यांनी। कुठेतरी त्या लोकांनी कुठेतरी रजिस्टर केलं माझ्या कामाची, मला पावती दिली असं मला वाटेल। आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 50 वर्षाची जी मेहनत होती ती कुठेतरी चांगली सार्थकी लागली असं मला वाटतं, आणि त्याची या लोकांनी दखल घेतली की त्याच्यापेक्षा फार मोठी गोष्ट आहे। कारण हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार म्हणजे ज्या ज्या लोकांना मिळालेला आहे त्या लोकांच्या लाईनीत त्यांनी मला नेऊन बसवलं, ही केवढी माझ्यासाठी गोष्ट आहे, म्हणजे मी त्याला विचारही करू शकत नाही अशी गोष्ट आहे। पण या सगळ्यानंतर आता घरी आनंद कसा आहे, म्हणजे तो अजूनपर्यंत डिझॉल्व्ह झालाय का आनंद, की अजून फोनावर फोन येतातच आहेत? तेच चाललंय मी, म्हणजे इकडे फोन, एक मी फोन बंद करतो तो दुसरा वाजतो, असं कंटिन्युअसली चाललेलं आहे। काय आता लोकांचं आहे ते प्रेम, त्याला मी काय करूच शकत नाही, मी नाही म्हणू शकत नाही, मी फोन घेत नाही असं होऊच शकत नाही असं झालेलं आहे। अशोक सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो का, हा जो मान मिळाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय डोळ्यासमोर आलं जेव्हा तुम्हाला फोन आला मुख्यमंत्र्यांचा, जेव्हा आपल्याला महाराष्ट्र भूषण, सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर कोण आली, ती कोण व्यक्ती आली, तो कुठला क्षण आला डोळ्यासमोर? सगळ्यात क्षण म्हणजे व्यक्ती तर अशा बऱ्याच आहेत, म्हणजे मी कुणाकुणाचं नाव घेऊ शकत, सगळ्या व्यक्ती आहेत की काही लोकांनी म्हणजे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे किती मदत केली इतके आहेत की मी त्यांचं असं मी पर्टिक्युलर असं कोणाचं नाव घेऊ शकत नाही। पण एकदा मिळाल्यानंतर सटकनचं मला वाटलं की माझा संबंध मागचं हे सगळं मला आठवलं की आतापर्यंत जी सुरुवात केल्यापासून आतापर्यंत काय केलं ते, असं सगळं आता सर्व संबंध सिनेमा निघाला। अरे म्हटलं आपण बरंच काय केलंय आणि या लोकांनी जी बरंच केलं त्याची मला पावती दिली आहे, याचा मला आनंद फार झाला। खूप खूप धन्यवाद। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भूषण अशोक सराफ असं बोलायला आज आम्हाला खूप अभिमान वाटतो अशोक, मला सांगायला थँक्यू सो मच अशोक सर। तुम्ही बघू शकता महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता अशोक सराफ यांना जाहीर झालाय आणि सगळ्यात महाराष्ट्रातला मोठा पुरस्कार हा नेहमी मानला जातो। कॅमेरा नंबर 4 श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।